श्री शंभो शिवजातस्य मुद्राय द्रौरीव राजते यदंकस्य विनिलेखा वर्तते कस्यनोपरी। शंभूराजांची यशोगाथा जितकी सांगावी तितकी कमीच। पोवाडा संपल्यावर शिवकालीन करपल्ली भाषेचे सादरीकरण सुरू झाले। करपल्ली भाषा म्हणजे तोंडातून शब्द न काढता हाताच्या बोटांच्या इशाऱ्यावर चालणारी भाषा होय। ह्या भाषेचा उपयोग शत्रूच्या हद्दीत एकमेकांशी बोलण्यासाठी केला जात असे। शंभू छत्रपती होतो। जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।